या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाला 11 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मला आनंदानं सांगावंसं वाटते की मी सुद्धा 10 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. 2014 ते 2024पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. त्यांचं काम मी जवळून बघितलेलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर पंतप्रधानाचं पद घोषित झालं, त्यावेळेस ते पार्लमेंटमध्ये गेले. पार्लमेंटमध्ये जाताना शिडीच ओलांडून जावं लागतं. शिडी ओलांडण्याच्या पूर्वी त्यांनी धरतीला नमस्कार केला आणि धरतीला नमस्कार करून शिडी चढली आणि पंतप्रधानाच्या कार्यालयात गेले. कार्यालयात गेल्यानंतर बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तस्वीर होती. त्या तस्वीरीला त्यांनी नमन केलं, झुकले आणि मनात पुटपुटले, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं, घटना लिहिली नसती, तर एक गरीब घरचा माणूस, एक गरीब घरचा चहा विकणारा मुलगा, एक ओबीसीचा नेता एवढ्या मोठ्या पदावर बसला नसता. आणि मला सांगायला आनंद होतो की लगेचच त्यांनी लोकसभेत बिल आणलं आणि 26 डिसेंबर घटना दिन, संविधान दिन म्हणून मानवल्या जाईल संपूर्ण देशात, संपूर्ण कार्यालयात, शासकीय निमशासकीय कार्यालयात, तेव्हापासून सुरू झालं. पण असं असतानाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी एवढा भडीमार केला, जर मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान जर झाले तर संविधान बदलेल, संविधान बदललं की आरक्षण बदलेल आणि मग दलित, आदिवासीवर, ओबीसीवर अन्याय होईल. अशा प्रकारचं फेक नेरेटिव्ह मागच्या लोकसभेत विरोधकांनी, काँग्रेस आणि त्याच्या आघाडीच्या नेत्यांनी चालवलं. खरं म्हणजे लोकाला बनवण्याचं काम त्यांनी केलं. पण मी आपल्याला माहिती सांगतो की संविधान बदलूच शकत नाही. संविधानाच्या कलम 13मध्ये म्हटलेलं आहे की संविधान बदलता येत नाही, कारण संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे त्याला बदलताच येत नाही. अमेंडमेंट करता येते, दुरुस्त्या करता येते, बदलताच येत नाही. हां, बदललं कोणी? काँग्रेसवाल्यांनी बदललं, अनेक वेळा बदलवलं, पण मोदी साहेबांनी बदललं नाही, कारण बदलताच येत नाही. पण अशा प्रकारच्या वावड्या फेकल्या, फेक नेरेटिव्ह गोष्टी, आणि त्याचा परिणाम लोकसभेवर झाला. पण एवढं असतानाही मोदी साहेब डगमगले नाही. चरैवती 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 या म्हणीप्रमाणे काम करत राहिले. आणि मला सांगायला परत गर्व होतो, आनंद होतो की जे 50-60 वर्षात ज्या सरकारने काम केलं नाही, म्हणजे या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं 60-65 वर्ष, त्या 60-65 वर्षाचा इतिहास जर बघितला आणि 11 वर्षाचा मोदींजीचा इतिहास जर बघितला, तर जमीन आसमानचा फरक आहे. 60-65 वर्षाच्या कार्यकाळात काय झालं? गोरगरीब सामान्य लोकांना लुटलं, बर्बाद केलं, कंगाल केलं, खाईत लोटलं, केवळ मताचं राजकारण केलं. एवढंच नाही तर अनेक घोटाळे केले. चारा घोटाळा, चारासुद्धा खाल्ला. सेन घोटाळा, सेनसुद्धा खाल्ला. कोयला घोटाळा, कोयलासुद्धा खाल्ला. एवढंच नाही तर विमान घोटाळा, राफेल्स कंपनीकडून मोठ्या प्रमाणात लाच घेतली, कमिशन घेतलं, आणि त्याचं प्रकरण आजही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. हे बेलवर आहेत, राहुल गांधी आणि सोनिया गांधी बेलवर आहेत. असा त्यांचा कार्यकाल. आणि मोदीजींचा 11 वर्षाचा कार्यकाल स्वच्छ कार्यकाल, एकसुद्धा डाग नाही, एकसुद्धा डाग नाही. अनेक योजना अंमलात आणल्या. त्यांचं स्वप्न होतं आणि आहे, या देशाला बलशाली करायचं, या देशाला उंच शिखरावर न्यायचं, या देशाला जगात 1 नंबरचं स्थान बनवायचं.
आणि या देशाला जगात एक नंबरचं स्थान जर बनवायचं असेल तर त्यासाठी या देशातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, मग तो दीन असेल, दलित असेल, शोषित असेल, पीडित असेल, अल्पसंख्याक असेल, मागास असेल, गरीब असेल, सामान्य असेल, आदिवासी असेल, तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. हे मोदी साहेबांचं स्वप्न होतं आहे. आणि म्हणूनच त्यांनी अनेक योजना अंमलातल्या. मी जर तुम्हाला यावेळी जर सांगितलं तर 2 घंटे, 4 घंटे, 5 घंटे, 10 घंटे, 15 घंटे, 20 घंटे लागतील. एवढ्या योजना अंमलात आणल्या त्याने. एवढ्या योजना म्हणजे मोदी सरकारचा कार्यकाल या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असं त्यांनी काम केलेलं आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, संकल्पते सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल. आणि एवढे त्यांनी योजना अंमलात आणल्या की मी सांगू शकत नाही. पण मी त्याच्यातल्या तुम्हाला काही योजना सांगण्याचा मी प्रयत्न करतो. महत्त्वाच्या योजना तर अनेक आहे. 15-20 घंटे, 30 घंटे लागतील. जनधन योजना, कोरोनाच्या काळात प्रत्येक महिलेच्या नावावर त्यांनी 500 रुपये टाकले. कोरोनाच्या काळात जनधन योजना, पंतप्रधान जनधन योजना. ज्यावेळेस खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर पंतप्रधानाचं पद घोषित झालं, त्यावेळेस ते पार्लमेंटमध्ये गेले. पार्लमेंटमध्ये जाताना शिडीच ओलांडून जावं लागतं. शिडी ओलांडण्याच्या पूर्वी त्यांनी धरतीला नमस्कार केला आणि धरतीला नमस्कार करून शिडी चढली आणि पंतप्रधानाच्या कार्यालयात गेले. कार्यालयात गेल्यानंतर बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तस्वीर होती. त्या तस्वीरीला त्यांनी नमन केलं, झुकले आणि मनात पुटपुटले, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं, घटना लिहिली नसती, तर एक गरीब घरचा माणूस, एक गरीब घरचा चहा विकणारा मुलगा, एक ओबीसीचा नेता एवढ्या मोठ्या पदावर बसला नसता. आणि मला सांगायला आनंद होतो की लगेचच त्यांनी लोकसभेत बिल आणलं आणि 26 डिसेंबर घटना दिन, संविधान दिन म्हणून मानवल्या जाईल संपूर्ण देशात, संपूर्ण कार्यालयात, शासकीय निमशासकीय कार्यालयात, तेव्हापासून सुरू झालं. पण असं असतानाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी एवढा भडीमार केला, जर मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान जर झाले तर संविधान बदलेल, संविधान बदललं की आरक्षण बदलेल आणि मग दलित, आदिवासीवर, ओबीसीवर अन्याय होईल. अशा प्रकारचं फेक नेरेटिव्ह मागच्या लोकसभेत विरोधकांनी, काँग्रेस आणि त्याच्या आघाडीच्या नेत्यांनी हे चालवलं. खरं म्हणजे लोकाला बनवण्याचं काम त्यांनी केलं. पण मी आपल्याला माहिती सांगतो की संविधान बदलूच शकत नाही. संविधानाच्या कलम 13 मध्ये म्हटलेलं आहे की संविधान बदलता येत नाही, कारण संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे त्याला बदलताच येत नाही. अमेंडमेंट करता येते, दुरुस्त्या करता येते, बदलताच येत नाही. हां, बदललं कोणी? काँग्रेसवाल्यांनी बदललं, अनेक वेळा बदलवलं, पण मोदी साहेबांनी बदललं नाही, कारण बदलताच येत नाही. पण अशा प्रकारच्या वावड्या फेकल्या, फेक नेरेटिव्ह गोष्टी, आणि त्याचा परिणाम लोकसभेवर झाला. पण एवढं असतानाही मोदी साहेब डगमगले नाही. चरैवती 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 या म्हणीप्रमाणे काम करत राहिले. आणि मला सांगायला परत गर्व होतो, आनंद होतो की जे 50-60 वर्षात ज्या सरकारने काम केलं नाही, म्हणजे या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं 60-65 वर्ष, त्या 60-65 वर्षाचा इतिहास जर बघितला आणि 11 वर्षाचा मोदींजीचा इतिहास जर बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे. 60-65 वर्षाच्या कार्यकाळात काय झालं? गोरगरीब सामान्य लोकांना लुटलं, बर्बाद केलं, कंगाल केलं, खाईत लोटलं, केवळ मताचं राजकारण केलं.
एवढंच नाही तर अनेक घोटाळे केले. चारा घोटाळा, चारासुद्धा खाल्ला. सेन घोटाळा, सेनसुद्धा खाल्ला. कोयला घोटाळा, कोयलासुद्धा खाल्ला. एवढंच नाही तर विमान घोटाळा, राफेल्स कंपनीकडून मोठ्या प्रमाणात लाच घेतली, कमिशन घेतलं आणि त्याचं प्रकरण आजही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. हे बेलवर आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी बेलवर आहेत. असा त्यांचा कार्यकाल. आणि मोदीजींचा 11 वर्षाचा कार्यकाल स्वच्छ कार्यकाल. एकसुद्धा डाग नाही, एकसुद्धा डाग नाही. अनेक योजना अंमलात आणल्या. त्यांचं स्वप्न होतं आणि आहे, या देशाला बलशाली करायचं, या देशाला उंच शिखरावर न्यायचं, या देशाला जगात एक नंबरचं स्थान बनवायचं. आणि या देशाला जगात एक नंबरचं स्थान जर बनवायचं असेल तर त्यासाठी या देशातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, मग तो दीन असेल, दलित असेल, शोषित असेल, पीडित असेल, अल्पसंख्याक असेल, मागास असेल, गरीब असेल, सामान्य असेल, आदिवासी असेल, तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. हे मोदी साहेबांचं स्वप्न होतं आहे. आणि म्हणूनच त्यांनी अनेक योजना अंमलातल्या. मी जर तुम्हाला यावेळी जर सांगितलं तर 2 घंटे, 4 घंटे, 5 घंटे, 10 घंटे, 15 घंटे, 20 घंटे लागतील. एवढ्या योजना अंमलात आणल्या त्याने. एवढ्या योजना म्हणजे मोदी सरकारचा कार्यकाल या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असं त्यांनी काम केलेलं आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, संकल्प ते सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल. आणि एवढे त्यांनी योजना आणल्या, अंमलात आणल्या की मी सांगू शकत नाही. पण मी त्याच्यातल्या तुम्हाला काही योजना सांगण्याचा मी प्रयत्न करतो. महत्त्वाच्या योजना तर अनेक आहेत. 15-20 घंटे, 30 घंटे लागतील. जनधन योजना, कोरोनाच्या काळात प्रत्येक महिलेच्या नावावर त्यांनी 500 रुपये टाकले. कोरोनाच्या काळात जनधन योजना, पंतप्रधान जनधन योजना. 18 ते 60 वर्ष वयोगटातील लोकांसाठी हे आहे. राष्ट्रीयकृत बँकेत जायचं, त्यांनी खातं खोलायचं. याच्यामध्ये कमी जास्त झालं तरी त्यांना अपघात विमा मिळतो, पेन्शन पॉलिसी मिळतं. सुरक्षा विमा योजना, याच्यामध्ये जर कमी जास्त झाला, दगावलं तर त्याला 2 लाख रुपये पॉलिसी मिळते. अटल पेन्शन योजना, यामध्ये काही अंशदान आपण जर 42 रुपये अंशदान आपण भरले तर याच्यामध्ये आपल्याला पेन्शन दिलं जातं. मुद्रा बँकेच्या माध्यमातून जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, जे करू इच्छितात काहीतरी, म्हणजे किराणाचं दुकान आहे, पान टपरी आहे, चहा टपरी आहे किंवा अन्य छोटे छोटे व्यवसाय जर करायचं असेल तर त्यांना 50,000पासून 10 लाखापर्यंतचं लोन दिलं जातं. ते विना अट, म्हणजे जमानतदार देण्याची आवश्यकता नाही किंवा मार्जिन मनी भरण्याची आवश्यकता नाही. एवढं चांगलं हे योजना मुद्रा बँकेची आहे. एवढंच नाही तर सुकन्या समृद्धी योजना ही लहान मुलांसाठी आहे. 0 ते 14 वयोगटातील मुलांसाठी आहे. वर्षाचे 1,000 रुपये भरायचे, 14 वर्षापर्यंत भरायचे. 23 वर्षानंतर त्याची मॅच्युरिटी आहे, 23,30,000 रुपये. आणि ते जर मिळाले ॲट ए टाईम मॅच्युरिटीच्या नंतर तर त्या मुलात 0 ते 14 वर्ष गटातील मुलांसाठी आहे. स्वच्छ भारत अभियान आधी पण होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या नावानं, गाडगेबाबाच्या महाराजांना, पण ज्या प्रमाणात राबवल्या जात होते ते राबवल्या जात नव्हतं. व्हायला पाहिजे होतं, होत नव्हतं, राबवल्या जात नव्हतं. पण मोदी साहेबांनी स्वतः हातात घमिलं घेऊन नदीच्या काठी जाऊन स्वतः त्यांनी नदी स्वच्छ केलं. कळलं का? एक हे लावून दिली, सवय लावून दिली. आणि आज तुम्हाला सांगतो सगळीकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्वच्छ अभियान राबवलं जातं. आपल्या घराजवळचे अनेक लोक आपल्या घरावर स्वच्छालयात चालते बाजूला फेकत होते. आता ते सुद्धा करत नाही, कारण त्याच्यातून मोठ्या प्रमाणात घाण निघतो. घाणीचं साम्राज्य पसरते आणि त्याच्यातून मग बिमाऱ्या निर्माण होतं. म्हणून मोदी साहेबांनी सांगितलं की असं करायचं नाही. त्यासाठी मोदी साहेबांनी निधीसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडियाच्या माध्यमातून नारा दिला. पूर्वी आपल्या देशाचे लोक बाहेर देशात जात होते. मोदीजी सरकारच्या पूर्वी बाहेर देशात इंजिनियर व्हायचं असेल बाहेर देशात इंजिनियर, डॉक्टर, वकील, सायंटिस्ट, व्यावसायिक
व्यापारी बाहेर देशात जात होते. मोदीजीने म्हटलं बाहर कोई जाएगा नहीं, हमारे देश में इंजीनियर बनेगा, हमारे देश में डॉक्टर बनेगा, हमारे देश में वकील बनेगा, हमारे देश में सायंटिस्ट बनेगा, हमारे देश में व्यापारी बनेगा, कोई जरूरत नाही. एवढंच नाही तर युद्ध सामुग्रीसुद्धा इथं उपलब्ध करून दिली. आणि त्याचाच परिणाम म्हणून पहलगामचं जे युद्ध झालं सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून, ते आपल्या स्तरावर आपली सामुग्री वापरली, बाहेर देशाची सामुग्री वापरली नाही. आणि पाकिस्तानवर आक्रमण केलं. आणि तिनं दोनच महिला, ज्या 28 महिलाचं त्यांनी शेंदूर पुसलं होतं, त्यांच्या पतीला मारलं होतं, त्यांच्याच मार्फत ऑपरेशन राबवलं आणि त्यांना धडा शिकवला. अनेक तळ उद्ध्वस्त केले त्यांचे अतिरेक्यांचे, अनेक 100च्या वर हुंकार अतिरेकी मारले गेले पहलगामच्या ह्याच्यात. हे मोदी साहेबांनी केलं. आणि म्हणून मेक इन इंडियाचा त्यांनी नारा दिला. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 11 करोड लोकांना गॅस कनेक्शन दिलं 100 रुपयात विनामूल्य, तेही महिलांच्या नावावर. गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 5 किलो गहू 5 किलो तांदूळ कोरोनाच्या काळात हे वाटल्या गेले. आज पण ही योजना सुरू आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयाची विमा पॉलिसी दिली जाते. पूर्वी एखाद्या घरचा व्यक्ती बिमार जर पडला आणि त्याला 3 लाख 4 लाख 5 लाख रुपये खर्च येत असेल तर तो करू शकत नव्हता. पूर्वी केवळ जिल्हा परिषदच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायिनी योजनेच्या माध्यमातून केवळ 1.5 लाख रुपये मिळत होते. 1.5 लाख रुपयात काही होत नव्हतं. आणि त्यामुळे मोदीजींनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयाची विमा पॉलिसी केली. त्यासाठी फक्त त्यांना हेल्थ गोल्ड कार्ड, ग्रामीण भागाच्या महिलांना जर काढायचं असेल तर त्या आशा वर्करकडे काम दिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून हेल्थ गोल्ड कार्ड त्यांनी काढावं, आपले जे आवश्यक ते डॉक्युमेंट देऊन. ते जर काढलं आणि घरचा गरीब माणूस झाला, हार्ट अटॅक झाला, कॅन्सर झाला, TB झाली, महिलांना गर्भाशयाचा रोग झाला, तर त्याला घेऊन जाऊन पहिले एकाच व्यक्तीला घरच्या एकाच व्यक्तीला मिळत होतं लाभ. आता त्याच्यातही शिथिलता आणली. घरचे 1, 2, 3 सुद्धा बिमार जरी झाले तरी त्यांना कार्ड जर त्यांच्याकडे असलं हेल्थ गोल्ड कार्ड, तर ते गोल्ड कार्ड घेऊन दवाखान्यात घेऊन जाणं, तिथं ऑपरेशन करून घरी आणण्यापर्यंतचं काम आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखात केलं जाते. एवढी चांगली योजना मोदी साहेबांनी आणलेली आहे. किसान सन्मान योजना, वर्षाचे 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात. पूर्वी काँग्रेसचं राज्य होतं, ते जेव्हा नुकसान भरपाई होत होती त्यावेळेस नुकसान होतं त्यावेळेस ते देत होते. ते 50 रुपयाचा चेक, 100 रुपयाचा चेक, 200 रुपयाचा चेक, ते जायला समजा खातं काढायलाच 300-400 रुपये लागत होते. पण आता वर्षाला 6,000 रुपये देत आहे. राज्य सरकारसुद्धा 6,000 देत आहे. 12,000 झाले. आता मोदी साहेबांनी सुद्धा आता वाढवते, आता 12,000 12,000 करण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणजे किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, मोठ्या प्रमाणात त्यांनासुद्धा पैसे मिळेल. एक शेवटची योजना सांगतो, श्रमजीवी मानधन श्रमजीवी पंतप्रधान मानधन श्रमजीवी योजना. या योजनेचा लाभ असा आहे, ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झालं त्यांना या योजनेचा फायदा मिळेल. 3,000 रुपये पॉलिसी मिळेल, 3,000 रुपये पेन्शन मिळेल त्यांना. याचाही फायदा लोकांनी घेतला पाहिजे. अतिशय चांगला आहे. आणि 3-4 महत्त्वाचे आहे, कारण की मी पण 10 वर्ष त्यांच्यासोबत होतो. जे घेतलेले निर्णय जे 50-60 वर्षात काँग्रेस घेऊ शकले नाही ते निर्णय मोदीजींनी केले. त्याच्यात माझा पण सहभाग आहे मतदानाचा. 370 कलम हटविले, लक्षात घ्या. जम्मू काश्मीर तर 370 कलम हटवलं. त्यावेळेस तिथे कोणी जाऊ शकत नव्हतं. पर्यटनाचा क्षेत्र असूनही देशातले कोणी त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हतं. सर्व असुरक्षित होतं. तिथं पूर्ण आतंकवाद पसरलेला होता. पण मोदीजीने 370 कलम आणलं, लोकसभेत दोन्ही सभागृहात पास केलं आणि त्या ठिकाणी 370 कलम लावलं. त्या ठिकाणची मुफ्ती मोहम्मद ती जी मुख्यमंत्री होती ती काय म्हणाली, जर 370 कलम इथून जर हटवलं खून की नदिया बहेंगे, अशा प्रकारचं तिनं वाक्य केलं होतं. पण जेव्हा हे लावलं, खून की नदी नाही, एक गोळीसुद्धा चालली नाही, एक गोळीसुद्धा नाही. आता मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी राहतात. फक्त हे पहलगामचं प्रकरण झाल्यामुळे थोडंसं थंड आहे, पण हे आता येणाऱ्या काळात निवडणार आहे. ट्रिपल तलाक, मुस्लिम महिला बिचाऱ्या तिच्या पतीने तलाक 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 म्हटलं 3 वेळा, ती रस्त्यावर येत होती.
मुलं बाळं रस्त्यावर येत होते. पण आता 3 तलाक, मुस्लिम महिलासुद्धा आपल्या बहिणी आहेत, देशाच्या नागरिक आहेत. हे लक्षात ठेवून मोदीजींनी ट्रिपल तलाकचा कायदा काढला. आता 3 तलाक जर तिच्या नवऱ्यानं म्हटलं त्याला कजाळ द्यावं लागतं. ह्या काय त्याच्यानंतर नागरिकत्व बहाल केलं. जे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातून आलेले जे पडताळीत हिंदू